पूर्वलचा बड्डे केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे पूर्वलच्या पार्टीच्या इथे. तर पुढची माहिती तुम्हाला तिथेच देतो. चला जाऊया आता पार्टीच्या ठिकाणी. आपण सगळं जेवण वगैरे आता पॅक करायचं आहे ते करूया आणि घेऊन जाऊया आपल्या पार्टीच्या ठिकाणाच्या इथे. हाय नमस्कार मंडळी, मी तुमचा व्लॉगीबाई पाण्या स्वागत करतो तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आपल्या पूर्वल तावड्याचा आपण बड्डे केला आहे नुकताच आणि आज त्याच्या बड्डेची पार्टी आहे. बड्डे अगोदर झाला होता पण आम्ही सेलिब्रेट करायला थोडा वेळ गेला आमचा, कारण आम्ही जरा बाहेर गेलो होतो फिरायला वगैरे त्याच्यामुळे. तर आता त्याचा बड्डे केला आहे आणि त्याच्याकडून आम्हाला चिकन वडेची पार्टी आहे, चिकन वडे आणि भात. तर तुम्हाला सर्व मेनू वगैरे कसा आहे काय आहे आणि कसं आहे टेस्टला वगैरे चिकन ते तुम्हाला दाखवतो. संपूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. तर चला जाऊया आता पूर्वलच्या इकडे घरी आणि तिथून आपण चिकन वगैरे घेऊन जाऊया आपल्या पार्टीच्या ठिकाणाच्या इथे. हां तर चला आता आम्ही आलो आहे इकडे पवारांकडे राहतो, आपल्या सुरतदादा पवार यांच्या घराच्या इथे. त्यांचं घर आहे इकडे. लाईट नाही आहे त्यामुळे मध्ये काळोखच आहे सगळा आणि लाईट गेले आहेत त्याच्यामुळे काय जास्त दिसणार नाही. जेवढं दिसतं तेवढं दाखवतोय. त्यांच्या घरी जनरेटर आहे. लाईट आलाय वाटतं, आलाय. बघूया आपण त्या ठिकाणी आलो आपण इकडे. बघूया आता इकडे आपलं चिकन वगैरे तयार होतंय, पॅकिंग चालू आहे. वडे झाले तयार, भात चिकन वगैरे बघा इकडे तयार आहे. ओके, यांची खानावळ सुद्धा आहे आपल्या पवाराची. आणि इकडे आपले वडे तयार होतात आणखी. बघा ताई वडे तयार करते. हा टाकून नाच नको करूया, चालेल. आणि ते आम्ही आता हा डबा, पहिले 2 डबे आलेले आहेत चिकन आणि वड्याचे. अजून भाताचे असेचे डबे आणतोय पूर्वला आता आतमधून. हे सगळे बघा कांडेचोर तयार आहेत रगडायला, फुल तयारी. दुसरी पिशवी पण आली आता, सौरभने घातला नाही. आणि ही एक पिशवी. चला जाऊया आता आपल्या ठिकाणाच्या इथे. टेरेसवर खायच्या ऋग्वेदच्या रूम आम्ही एक बघितलेली होती पण ती लॉक आहे त्याच्यामुळे आता त्या टेरेसवर खाणार आहोत ऋग्वेदच्या. चला जाऊया ऋग्वेदच्या ते टेरेसवर. आता आम्ही हे बेड क्रॉस करणार आहोत. हां चल चल. चला आता चालले बाय ऋग्वेदच्या टेरेसवर. गंगाजीच्या पांदलीतनं पुढे होता बाय हळूहळू. चला आता इथून रामायणाच्या पाकडीतून आता वर झाले बाय आणि इकडून आता आतमध्ये जाणार आहोत शॉर्टकटनी. हां हे पोरा अगोदरच पोचले तिकडे. भांडी भिंडी यांच्या इथे घासू वैभवताच्या इथे, चालेल ना? आठवडी तिथं घासली होती. ही जागा होती इथे. आता एक नवीन हा रूम झाला आहे, इथे आमची जागा होती पण आता रूम लॉक असल्यामुळे आम्हाला ते जायला नाही भेटत आहे. आता ऋग्वेदची म्हणजे आपल्या वैभवदादा बारकोडे यांच्या इकडे टेरेसवर आता आम्ही जाणार आहोत पार्टी करायला. झाडतोय ऋग्वेद, आवाज येतोय बघा. आता आलो टेरेसवर आणि झाडून आलाय आमचा पहिला गडी अद्वैत पाचकुडवे. काहीतरी चांगलं काम केलं नाही. शाबाश. आणि ही आमची आता पार्टीची जागा आहे. बल्बची सोय वगैरे ऋग्वेद शेंदे यांनी केलेली आहे.
आणि ते मेनू ठेवला जातोय. बघूया आता काय काय भेटलं आहे आम्हाला, म्हणजे काय काय दिलं आहे त्यांनी. पवारकींच्या खानावळीचा एक व्हिडिओ आपण मागचे एक शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे, तो नक्की बघा. एक लॉंग व्हिडिओसुद्धा आपण करूया त्यांच्या खानावळीचा. हा पूर्ण टेरेस आहे. इकडे आम्ही त्या लाईटच्या याच्यावर आम्ही जेवायला बसणार आहोत उजेडावर. आणि आमचा आर्यन पाठ्या पहिलाच मारतोय खूप. 5 किलो सगळं काढूया. पत्रावळ्या आणायला विसरले बाय. मला बघता होते हाय काय दिला नाही काय. थँक्यू भावा. आणि ऋग्वेद शिंदे यांनी पाण्याची सोय केली आहे. मोस्ट वेलकम. सावकाश उघड सावकाश. पत्रावळ्या विसरला. हा बड्डे बॉय आमचा. साराला झूम करून दाखवता बघा. पत्रावळ्या घेऊन येता, पत्रावळ्या घेऊन येता. हसतोय बघा कसा निर्लज्ज. असू दे, बड्डेची पार्टी द्यायला नाही म्हणून भावाला मी काय जास्त बोलणार नाही. आला आहे आता पत्रावळ्या घेऊन. आणि सौरभ करत आता आपल्याला मेन्यूमध्ये काय काय आहे ते सर्व दाखवेल. बघा पहिला पत्रावळ्या आणि वाट्या काढला नाही. बघूया एक डबा खोलूया, बघूया काय काय भेटलं आहे. काय काय दिलं नाही ते पवारकीने. भात आहे, चिकन आहे, सुक्का चिकन. थंबनेलला फोटो काढून घे. चिकन पुरेल ना. रस्सा रस्सा आहे. वाटत मला पण नाही मला चिकन पुरेल का आम्हाला. लागलं सांगू. पुरेल रे काय नाही. आखरीपासून म्हटलेलं होतं. आखरीपासून म्हटलेलं होतं. याच्यात वडे आहेत, भाजणीचे वडे. भाजणीचे वडे. ओके, सौरकाताने सांगितलं भाजणीचे वडे. वाव. आणि ही चांगली सोय केली आहे. थम्सअप आम्हाला स्पॉन्सर केला आपल्या पूर्वल तावडेने. थँक्यू बाय. त्याच्यात पण वडेच आहे आणि हे कांदा लिंबू. आता सुरुवात करूया. आणि आपली प्लेट तयार झाली की प्लेटचा एक फोटो काढून तुम्हाला दाखवतो. चला. हां ते बाथरूम मध्ये वरती रूम बांधू ना. बाथरूम मध्ये आहे ते. चला घ्या. येतेच बस. मागे पत्रावळ्या घ्या. पत्रावळ्या काढ. पत्रावळ्या घ्यायला सुरुवात केली बाई एक एक. अरे बाई मेरा घाण नाही ती पत्रावळीत तशी आहे. मी 100% आहे. आणि संगमचे कांदा लिंबू आहेत काय. नाही नाही, डायनिंग टेबल इकडे तयार आहे. डायनिंग टेबल तयार आहे. वाढ आधी नाही बस बस. काय नाही. बरोबर आहे. संगमचे कांदा लिंबू समजू दे. कांदा लिंबू आणि वडे आलेले आहेत. आणि चिकन आता घ्यायचं होतं रस्सा. चिकन आणि रस्सा घ्यायला सुरुवात केली आहे. यार लक्ष ठेव. आणि ते आता सगळे खायला बसलेत आहेत. चिकन, कांदा लिंबू. लिंबू नाही घेतलाय मी, वडे घेतलेले आहेत. भात अजून घ्यायचा आहे. सर कसं आहे चिकन. मस्त आहे. आडत झालंय. अद्वैत अरे कसं वाटलं चिकन. एक नंबर. मला आता मी पण सुरुवात करतो चिकन खायला. आणि नंतर जेवण झाल्यावर नंतर आमच्यासाठी हा पूर्वल तावडे यांच्याकडून थम्सअप आहे, तर तो पण आपल्याला प्यायचा आहे. सो चला आधी जेवण घेतो. बोल. इकडे सोहम केदार रेटवतोय.
अद्वैत घे, भात घे अद्वैत. पोटभर जेवा सगळ्यांनी. तर म्हणजे आता जो तुम्ही बॅकग्राऊंडला आवाज ऐकला तो सौरभ केदारचा आहे आणि आपल्याला जाम यूट्यूबमध्ये सपोर्ट करत असतो त्याच्यामुळे आपण हे चॅनल काढलं आहे. आपल्या सगळ्या पोरांचं चॅनल आहे, आपलं ॲक्टरचं असं नाही आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता सगळ्यांची नावं आहेत आणि यूट्यूब चॅनल काढायचं मेन आपल्याला जो कायम मोटिवेट करत असतो तो हा सौरभ केदार आहे आणि ऋग्वेद शिंदे दोघं आपल्याला सपोर्ट करत असतात कायम. भाव सुद्धा आपला पेज त्याचं पेज काढणार आहे लवकरच फिशिंगचं. काढल्यानंतर तुम्ही त्याला नक्की सपोर्ट करा. आणि आत्ता जेवण झालं आणि आता भांडी घासतोय आम्ही. सौरभ केदार खास प्रॅक्टिस करतोय त्याची, मी व्हिडिओ करतोय. भांडी हे दोघं जण घासतात आहेत आणि सौरभ केदारचं पुढच्या दिवशी लग्न घ्यायचं असा विचार चालू आहे आमच्या मनात. तर त्याच्यासाठी तो प्रॅक्टिस करतोय फुल. हा दाडा करू नका, दाडा नंतर कर, भांडी घास. फुल एक्सपिरियन्स पाहिला. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा.